दिल्लीश्वरी स्वातंत्र्य दिनापाठोपाठ पूजार्थ सागराला नारळ अर्पण करण्याचा दिवस अर्थात नारळी पौर्णिमा. याच दिवशी रक्षाबंधनानिमित्त बहीण आपल्या भावाला राखी बांधून बहीण भावाचं प्रेमाचं नातं अधिक घट्ट करते. तर दिल्लीश्वरी आता आपण पाहूया रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सोहळा. दर्यावरी आमची डोले होरी घेऊन मसांच्या डोलीन आम्ही हो जातीचे कोली. आम्ही हो जातीचे कोली. आम्ही हो जातीचे कोली. दिल्लीश्वरी मराठी माणसाच्या देवघरात बाळकृष्ण पूजला जातो. जन्माष्टमीच्या काल्याला सारा मराठी बांधव गोविंदा बनून दहीहंडी फोडतो. दहीहंडी राधाकृष्णाची रासक्रीडा आणि त्यानंतर दहीहंडीचा जल्लोष. महाराष्ट्रामध्ये एक सण वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळे वैशिष्ट्य घेऊन साजरा केला जातो. अगदी डीपमध्ये बोलायचं झालं तर एकच सण त्या भागानुसार त्याची एक विशिष्ट शैली घेऊन येतो. उदाहरणार्थ गणेश उत्सव, कोकणातला गणेश उत्सव, मराठवाड्याकडचा गणेश उत्सव, घाटावरचा गणेश उत्सव. सण एकच आहे पण त्याचं सादरीकरण वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे आमच्या या प्रोग्राममध्ये तो सण त्या प्रांतानुसार त्याची प्रातिनिधिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन सादर केला जातो. यामुळेच आमचं सादरीकरण करताना आम्ही कुठेही एका विशिष्ट शैलीत अडकत नाही, तर विविध शैली एकत्र होऊन त्या सादर केल्या जातात, जेणेकरून प्रेक्षकांचे मनोरंजन तर होतेच पण एकाच वेळेत एका स्टेजवर त्यांना विविध प्रांतांचा आनंद घेता येतो. हरतालिका शंकर महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी माता पार्वतीनं जे व्रत केलं तेच व्रत मराठी युवती मोठ्या भक्तिभावानं करतात. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातल्या घराघरात गणराजांचं आगमन होतं आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पा अशा निनादात सारा परिसर दुमदुमून निघतो. पार्वतीच्या बाळा पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज चरारा झाला, गणपती माझा नाचत आला, हे मजाही येते दरवर्षाला, गणपती माझा नाचत आला.
मराठी माणूस दुर्गेची आराधना करतो. गुजरात आणि बंगाली बाबूंच्यात प्रसिद्ध असणारी नवरात्री जागून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देतो. मराठमोळ्या गोंधळासह पारंपरिक भोंडला तर गरबा खेळून नवचैतन्य जागवतो.